नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता. कारण आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाचं महत्त्व समजून घेणं आणि निसर्ग संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश असतो. याच उद्देशानं आमच्या शाळेत एक अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सीडबॉल निर्मिती आणि रोपवाटिका तयार करण्याचा उपक्रम. सकाळी नेहमीप्रमाणे तयारी करून मी शाळेकडे निघालो. शाळेत पोहोचताच विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच उत्साह दिसून येत होता. काही विद्यार्थ्यांनी घरातून आणि परिसरातून जमा करून आणलेल्या विविध प्रकारच्या बियासोबत आणल्या होत्या. त्या सर्व बिया एका ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. काजू, सीताफळ, चिंच, चार, मोह, इंग्रजी चिंच, आवळा, पळस, जांभूळ, कोकम, टेंभुरू, चिकू, बोर, जांब अशा अनेक वृक्षांच्या बिया पाहून मन आनंदित झाले. या छोट्याशा बियांमध्ये भविष्यातील मोठ्या वृक्षांचं आणि हिरव्यागार जंगलांचं स्वप्न दडलेलं होते. यानंतर आमच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम एका ठिकाणी माती जमा करण्यात आली. त्यामध्ये पाणी टाकून माती चांगली ओली करण्यात आली. त्यानंतर फावड्याच्या मदतीनं माती व्यवस्थित ढवळून घेतली. मातीमध्ये शेणखत मिसळल्यामुळं ती अधिक सुपीक बनली. विद्यार्थीही मोठ्या उत्साहानं या कामात सहभागी झाले होते. थोड्याच वेळात माती आणि शेणखताचं उत्तम मिश्रण तयार झाले. हातात माती घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे बनवले जात होते. प्रत्येक गोळ्यामध्ये काळजीपूर्वक 1 किंवा 2 बिया ठेवण्यात येत होत्या. त्यानंतर त्या बियांना मातीनं पूर्ण झाकून गोलाकार सीडबॉल तयार करण्यात येत होते. काही वेळातच शेकडो सीडबॉल तयार झाले. प्रत्येक सीडबॉल म्हणजे भविष्यातील एका नवीन वृक्षाची आशा होती. या उपक्रमासोबतच आम्ही पर्यावरण संरक्षणाचा आणखी एक महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. आजकाल प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं पर्यावरणाला त्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वापरून झालेल्या प्लास्टिक ग्लासचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या ग्लासमध्ये माती भरून विविध बिया पेरण्यात आल्या आणि एक छोटी रोपवाटिका तयार करण्यात आली. काही दिवसांनी या बियांपासून सुंदर रोपे तयार होतील. ही रोपं शाळेच्या परिसरात तसेच गावातील विविध ठिकाणी लावण्यात येणार आहेत. उपक्रम सुरू असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. प्रत्येक विद्यार्थी पर्यावरणासाठी काहीतरी योगदान देत असल्याची भावना त्यांच्या मनात होती. हा केवळ एक उपक्रम नव्हता, तर पर्यावरण संवर्धनाची एक छोटी पण महत्त्वाची सुरुवात होती. सर्व सीडबॉल तयार झाल्यानंतर ते व्यवस्थित वाळवण्यासाठी ठेवण्यात आले. आता आम्ही पहिल्या पावसाची वाट पाहत आहोत. पाऊस सुरू झाल्यानंतर हे सीडबॉल जंगल परिसरात, डोंगर उतारांवर आणि मोकळ्या जागांमध्ये टाकण्यात येणार आहेत. पावसाचं पाणी मिळाल्यानंतर या बियांना अंकुर फुटतील आणि काही वर्षानंतर तेच अंकुर मोठ्या वृक्षांचं रूप धारण करतील. यानंतर आम्ही वर्गामध्ये एकत्र बसलो. सरांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचं महत्त्व समजावून सांगितले. वृक्षतोडीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, वाढते तापमान, पाण्याची कमतरता आणि जैवविविधतेचं महत्त्व याविषयी माहिती दिली. मी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही उत्साहानं आपले विचार मांडलं आणि पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याबद्दल चर्चा केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना एक एक बिस्किट पुडा देण्यात आला. सर्वांनी आनंदानं त्याचा स्वीकार केला. अशा आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.